सिम्पली सपोर्टेड बीम आणि क्रॅंक केलेल्या शियर बार बीमसाठी प्रीफॅब्रिकेट केज बनवणे. असे बीम ज्यात क्रॅंक डिझाईन असते त्यांची ताकद आणि मजबूती वाढवण्यासाठी सिम्पली सपोर्टेड बीम आणि शियर बारचा उपयोग करून प्रीफॅब्रिकेट केज तयार केले जातात. आता या प्रक्रियेत वापरली जाणारी सामग्री पाहू. हातमोजे, सेफ्टी शूज, हेल्मेट, स्टील बार म्हणजे सळ्या, बेंडिंग लिव्हर, खडू, मेजरमेंट टेप, वर्किंग टेबल, हातोडा, छिन्नी, लाईन दोरी, प्लम बॉब म्हणजे ओळंबा, ट्राय स्क्वेअर म्हणजे गुण्या, बाइंडिंग हुक. सर्वात आधी सिम्पली सपोर्टेड बीमसाठी प्रीफॅब्रिकेटेड केज बनवण्याची प्रक्रिया पाहूयात. बीमचे बार आणि स्टिरअपची कटिंग लेंथ आणि स्पेसिंग समजण्यासाठी RCC ड्रॉइंगचा अभ्यास केला जातो. ड्रॉइंग प्रमाणे बीमचे टॉप आणि बॉटम बार किंवा स्टिरअप वा रिंगच्या कटिंग लेंथला कापल्यानंतरची लांबी उरते ते काढलं जातं. टॉप आणि बॉटम बारला कटिंग लेंथनुसार कापून वर्किंग टेबलवर ठेवलं जातं. आवश्यक स्पेसिंग आणि आकारानुसार स्टिरअप तयार केले जातात. बॉटम बारवर स्टिरअपच्या स्पेसिंगनुसार मार्किंग केली जाते. त्यामुळे स्टिरअप योग्य अंतरावर सेट केले जातात. मार्किंगनुसार प्रत्येक स्टिरअपला बारवर लावलं जातं आणि हुक नेहमी आतल्या बाजूला ठेवले जातात. सर्व स्टिरअप आणि बार्स टाय वायरने बांधून फिक्स केले जातात, ज्यामुळे केज मजबूत बनतो. टॉप बार्सला व्यवस्थित फिक्स केल्यानंतर बॉटम बार्सला ड्रॉइंगनुसार सेट केलं जातं. टाय वायरचा वापर करून टॉप आणि बॉटम बार्सला योग्य स्पेसिंगवर व्यवस्थित बांधलं जातं. अंतिम तपासणीसाठी मेजरमेंट टेप, लाईन दोरी आणि ओळंब्यांचा वापर केला जातो, ज्यामुळे स्पेसिंग अचूक होतं. आता क्रॅंक केल्यावर शियर बारसाठी प्रीफॅब्रिकेटेड केज बनवण्याची प्रक्रिया पाहूयात. सर्वात आधी RCC ड्रॉइंगचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे बीमचे टॉप, बॉटम आणि क्रॅंक किंवा शियर बारची माहिती मिळू शकते. ड्रॉइंगनुसार टॉप, बॉटम आणि क्रॅंक बार सोबत स्टिरअपची कटिंग लेंथ काढली जाते. टॉप आणि बॉटम बार दिलेल्या कट लेंथनुसार कापले जातात. त्याला वर्किंग टेबलवर व्यवस्थित ठेवले जाते. क्रॅंक किंवा शियर बारसाठी नियोजित लांबीनुसार बारला 45 डिग्री किंवा 135 अंशाच्या कोनात वळवले जाते. स्टिरअप किंवा रिंग बनवतात. त्यांची संख्या स्पेसिंग डिझायनिंगनुसार सुनिश्चित केली जाते. बॉटम बारवर स्टिरअपच्या स्पेसिंगनुसार मार्किंग केली जाते. त्यामुळे क्रॅंक बारला सहजपणे फिट केले जाऊ शकते. प्रत्येक स्टिरअपला बारवर ठेवलं जातं. हुक नेहमी आतल्या बाजूला लावले जातात. स्टिरअप लावल्यानंतर क्रॅंक बारला मार्किंग पॉइंटवर व्यवस्थित सेट केले जाते. टाय वायरने त्याला बांधून फिक्स केले जाते. टाय वायरचा उपयोग करून क्रॅंक आणि टॉप बारला ड्रॉइंगनुसार सुरक्षित आणि पक्क बांधलं जातं. शेवटी मेजरमेंट टेप, लाईन दोरी आणि ओळंबा वापरून सर्व बार तसेच स्टिरअप व्यवस्थित लावले गेले आहेत की नाही याची खात्री केली जाते. सारांश: आज या व्हिडिओमध्ये आपण सिम्पली सपोर्टेड बीम, शियर बार आणि क्रॅंक केलेले प्रीफॅब्रिकेटेड केज बनवण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली. त्याचबरोबर या प्रक्रियेमध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीवर चर्चा केली. आपण सिम्पल सपोर्टेड बीम आणि क्रॅंक केलेले प्रीफॅब्रिकेटेड केज बनवण्याच्या प्रक्रियेलाही व्यवस्थित समजून घेतले. आता तुमच्यासाठी एक टास्क. तुमच्या जवळपास सुरू असलेल्या बांधकामाच्या साईटवर जाऊन सिम्पली सपोर्टेड बीम, शियर बार आणि क्रॅंक केलेले प्रीफॅब्रिकेट केज बनवण्याची प्रक्रिया पहा आणि समजून घ्या.